मी एक तास आहे म्हणतात तुम्ही 500 तुम्ही जावा नाही तुम्ही जावा मामा बाकी कोण थांबू नको ते म्हणतात ना मी एकटाय तुम्ही 500 जण माणसांची जुनी नंबर आहेत त्यांची पहिला घेतले नाही आणि आम्हाला परत नंबरात उभा केलं की त्यांनी रिअल कामगार आणि बोगस कामगार यातला एक पडताळणीचा एक काहीतरी काढलं काल पण 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबलो म्हणलं गिल लहान पोरं बघून तरी गिल नाही घेतलं आम्हाला हातावरचं पोट त्या दिवसाची हाजरी बुडली इकडे यायचं बांधकाम कामगार रिनोव्हेशनसाठी काही जणांच्या शिष्यवृत्ती भरायच्या आहेत काही जणांना आपलं बांधकाम कामगाराचं जे कार्ड आहे ते नवीन रिन्यू करून घ्यायचं आहे यासाठी करवीर विभागाच्या बांधकाम कामगार कार्यालयाचे जे ऑफिस आहे त्या कार्यालयात काही मजूर आलेले आहेत काही बांधकाम कामगार आलेले आहेत त्यांना त्यांची फॅसिलिटी पाहिजे आहे मात्र काही बाचाबाची झाली असं सांगून इथलं कार्यालय अचानक बंद करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न आहे मात्र त्या कामगारांना वाली नाही आहे नेमकं काय त्यांच्या समस्या आहेत त्यांना काय वाटतंय 3-3, 4-4 दिवस इथे हेलपाटे का मारायला लागतात त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना विचारूया का नेमकी त्यांची समस्या आहेत आम्ही आलोय बस 8ला आणि काल पण येऊन थांबून हेतवर नंबर आलेला गेला लय नंबर होता काल जरा वेळ झाला यायला 10 वाजल्या होत्या मग सकाळपासून थांबून इथं नंबर आल्यावर आम्ही गेलो बंद केलं की 6 वाजता आणि परत आज 8 वाजता आलो आणि आज बंद केले तुम्हाला काय सांगितलं काय आज काय बंद केलं हे काय असं गोंधळ करायला आत गर्दी लोक काय ऐकणार बंद केलं असं आहे तेच की 2-3 दिवस आहे आम्ही फिरतोय आता 2 दिवस झाले कामाला येतोय आम्ही हो येतोय आम्ही 3 दिवस झाले गर्दी होती मग बंद झालंय ते बंद केलंय आम्ही गेलो आता 2-2 पोरं घेऊन कुठं थांबायचं आम्ही काल पण आलो आज पण पोरं सोडून आलो घरी लहान पोरं आहे असं बंद करून चालतंय का गर्दी झाली म्हणून पोलिस येऊन असं हाकलून काढते ते आम्हाला आम्ही लांबून आलोय पावला आली हे करायसाठी सरकारचं लाद घ्यायसाठी रोज लहान पोरं आमचे कुणाकडे सोडायचं असं बंद करू हा काय बंद गर्दी काय सांगितलं गर्दी आहे म्हणून लॉक लावून सर्व बाहेर पडायला लागले काल पण असंच केलं काल 7 वाजेपर्यंत आम्ही थांबलो हा बाहेर काढलं काल पण 7 वाजेपर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थांबलो म्हणलं गिल लहान पोरं बघून तरी गिल नाही घेतलं आम्हाला काय सांगाल तुम्ही किती वाजता आलाय मी पहाटे 4 वाजता इथं आलेलो होतो आणि 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत मी इथं आहेच तर गर्दी वाढल्यामुळे त्यांनी फौज मागवली एक पोलीस मागवले आणि त्यांनी गर्दी सगळी पांगवलेली आहे त्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही वाशी नाक्याला तिथं तुम्हाला तुमची व्यवस्था तिथं करतो तिथं नियोजन लावा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे एवढं बोललं तिथं निघून गेले आज बंद करण्यासाठी कारण नेमकं काय सांगितलं त्यांनी आज बंद म्हणजे गर्दी झाल्यामुळे त्यांनी बंद केलेलं बाकीच काही नाही फक्त गर्दी स्थानिक लोकांना इथं होणारा त्रास आणि ट्रॅफिक जाम त्यामुळे त्यांनी ते बंद केलेलं आहे काही नाही टोकन नाही काही नाही कसलं काही नाही मसूद माले इथून आलो या मग इथं आल्यानंतर गर्दीचं आहे पण इथं उभा राहायला काही जागा नाही एक 20 भर माणसाची जागा आहे पण इथं लोक एक
200-300 आहेत. हां मग पार्किंगला पण जागा नाही म्हणून त्यांनी बंद केले आणि वाशी नाक्याला ऑफिस नवीन चालू करणार म्हणून सांगितले. आज बंद करण्याचं तुम्हाला कारण काय सांगितले? आम्ही याच्या अगोदर काहीतरी हे झाले वाटते तर दंगा. तुम्हाला आज बंद करण्याचं कारण काय सांगितले? नाही काय सांगितलं. तुम्ही आलाय आणि इथं का ऑफिस बंद आहे? बंद आहे. चालू होती ऑफिस, गर्दी झाली म्हणून बंद केलं. मधून आहे. सकाळी आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून इथं आहे. आम्ही इथं आल्यावर जरा गर्दी होती, पण आता एक उभारणार करणार म्हणजे गर्दी होणारच. हे सार्वजनिक ठिकाण असल्यामुळं त्यांना ते सहन होईना झाले. त्यामुळं त्यांनी ऑफिसची जागा कुठंतरी चांगल्या ठिकाणी करावी आणि लेडीजला पण चांगली सोय व्हावी असं काहीतरी त्यांनी करावं. नेमक्या तुमच्या काय गैरसोयी होत आहे इथं? म्हणजे इथं या अपार्टमेंटवाल्यांना गाड्या वगैरे काढायची सोय होत नाही किंवा त्यांना त्रास होतो आहे आमच्या बोलण्याचा वगैरे. त्यामुळं त्यांचं पेशंट पण आहे. त्यामुळं आमची सोय कुठेतरी चांगली व्हावी, चांगल्या ठिकाणी आणि ऑफिस कुठेतरी घ्यावं अशीच आमची इच्छा आहे. माझं नाव प्रशांत शिंदे. आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून इथं येऊन थांबलेलो आहे. थांबल्यानंतर आम्हाला फक्त इथं काय सांगितलं की नंबराप्रमाणे या. ज्यांची जुनी नंबर आहेत त्यांची पहिला घेतले नाहीत आणि आम्हाला परत नंबरात उभा केलं. पण नंबर कितवा आहे काय हे पण सांगितलं नाही, काही नाही. जागेची माहिती पण दिलेली नाही. आता तुम्ही कुठं शिफ्टिंग होणार आहे, काय होणार आहे त्याची माहिती आम्हाला द्यायला पाहिजे. त्याची पूर्वकल्पना द्या आणि मगच ऑफिस चेंज करा. नाहीतर इथं पत्ता पहिला लिहून ठेवा, नाहीतर आम्हाला काहीच कळणार नाही की आम्ही कुठं जायचं आणि कुठं नाही. परत ही गर्दी परत तिथं तशीच होणार आहे. तिथल्या लोकांना त्रास होणे अशा काहीतरी गोष्टी करा. इथं तुमच्या नेमक्या काय गैरसोयी झाल्या? गैरसोयी झाल्यात म्हणजे इथे येईल त्यावेळेला अजून नंबर यायचा आहे तुमचा, अजून ते तो फॉर्म भरला जाणार नाही, अजून वेळ लागणार आहे. बाकी ज्यांचे आहेत असा वेळ प्रत्येक वेळेला टाळाटाळ करतात. फक्त एरजा फेऱ्याच मारायला लागतात नुसते, काम काय होत नाही. काहीतरी नियोजन केलं पाहिजे. त्यांचं आज घ्यायचं आणि उद्या त्यांचं उद्या त्यांचा नंबर घ्यायचं. हे काय व्हायला लागलंय, ही माणसं आधी यायला लागल्यात, ती म्हणतात आम्ही 4 वाजल्यासनं व्हायला यायला लागलोय आणि ती माणसं म्हणायला लागल्यात आम्ही परवा दिवशी आलोय 4 वाजल्यासनं नंबर लावून आणि आम्ही इथं शेजारी राहतोय. गाड्या आणायला गाड्या परत आमच्या न्यायला आत परत हे करायला सगळा प्रॉब्लेम व्हायला लागलाय ना. त्याच्यामुळे तुम्ही ऑफिस पण असं मैदानच्या ठिकाणी ते घ्या. सुटसुटीत मैदान म्हणजे माणसांना पण सोय होऊ दे, गाड्या लावायची पण सोय होऊ दे आणि बायकांना पण जरा प्रॉब्लेम व्हायला. दिवस बसायचं, पोरा बाळांना घेऊन यायला लागले असं व्हायला लागले ना. सगळं तुम्ही पण सगळं हे करा. कुठला अर्ज लागणार आहे, कुठला अर्ज तुम्हाला द्यायचा आहे, किती माहिती आम्हाला पूर्ण द्या. की माहिती आधारे आम्हाला ती डॉक्युमेंट्स आणायला बरं. नाही तर फॉर्म एक भरायचा आणि परत हा कागद राहिला म्हणून आपण परत आणायला गेलो की परत आल्यानंतर परत रांगेत उभं राहायचं. म्हणजे परत पहिल्यापासून सुरू करत असताना तुम्ही सांगा की हे डॉक्युमेंट्स आणा, ती फॉलोअप करायला एक व्यक्ती ठेवा की आणल्या ती चेक करा. जिने काय आणाल नाही तर त्यांना परत आणायसाठी तुम्ही सांगा. तर रांगेत उभारल्यानंतर परत जावा आणि परत दुसरे पेपर घेऊन या. हे चालत नाही असं सांगितलं अवघड होतं. नमस्कार, मी सुरेश साहेब आठवले, बहुजन समाज पार्टी जिल्हा महासचिव कोल्हापूर जिल्हा. मी स्वतः एक कॉन्ट्रॅक्टर आहे, टाईल्स कॉन्ट्रॅक्टर आहे. मी गेली 15 वर्षापासून टाईल्स काम करतो. मी राजेंद्रनगरमध्ये राहतो. राजेंद्रनगरमध्ये जवळपास 70% जो कर्मचारी वर्ग आहे 70% हा सेंटरिंग गवंडी बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर संदर्भात तो निगडीशी आहे. खरं राजेंद्रनगरमध्ये जवळपास 30 ते 40% लोकांनी फक्त नोंदणी केलेली आहे. 70-80% लोकांची अजून नोंदणी झालेल्या नाहीत. प्रत्येक वेळी इथं येईल त्यावेळी इथं एरजारा घालायला लागतात. एजंटच्या माध्यमातून फुकट नोंदणी होत असताना 1-2 हजार रुपये हे लोकांच्या माध्यमातून भोगस नोंदणी होत आहे. रिअल कामगार हा वंचित राहिलेला आहे या योजनेपासून. मग मी शासनाला या बांधकाम कामगार विभागाला विनंती करतो की काहीतरी एक नियम ठरवून, काहीतरी व्हेरिफिकेशन ठरवून ह्यो कामगार रिअल आहे का भोगस आहे याची पडताळणी झाली पाहिजे. आणि पुढील जो खरोखर जो कष्टकरी कामगार आहे त्याला योग्य तो हा लाभ भेटला पाहिजे. मी या ठिकाणी गेली 3 दिवस आहेत, 3 दिवसापासून मी हे एरजाऱ्या मारतोय. पण मलाही इथं मी एक पदाधिकारी असताना मी पदाचा वापर करत नाही. मी एक कामगार म्हणून इथं नोंदणी करण्यासाठी येतोय. मला सुद्धा 3 वेळा इथं परत जावं लागलेलं आहे. 3 दिवसाचा पगार बुडलेला आहे. या ठिकाणी मी विनंती करतो शासनाला की त्यांनी रिअल कामगार आणि बोगस कामगार यातला एक पडताळणीचा एक काहीतरी क्रायटेरिया ठरवून जो रिअल कामगार आहे तो या मूळ योजनेपासून वंचित राहिलेला आहे. परत एकदा त्याला मी विनंती करतो की त्यांनी ह्या कामगारांनी न्याय द्यावा. या ठिकाणी मी एवढं बोलतो. ऑफिस बदलणार आहे त्याची तुम्हाला काही कल्पना दिली आहे का? नाही, ऑफिस बदलणार याची काही कल्पना दिली नाही. आत्ता इथं 3 दिवसापासून आम्ही पहाटे 3 आणि 4 वाजता येऊन इथं नंबर लावलेला आहे आमच्या कामगारांनी. आणि आता हिने अचानक इथं या वस्तीतल्या लोकांनी तक्रार केल्यानंतर, वस्तीतल्या लोकांचं पण बरोबर आहे, 3-4 वाजता लोक जर येऊन दारात बसत असतील
तर ते त्या लोकांना त्रास आहे ना इथे राहणाऱ्या लोकांना, त्या लोकांचं बरोबर आहे. मग ह्या लोकांनी योग्य त्या ठिकाणी जिथं रिकामे पेस आहे, चांगला ठिकाणी एरिया आहे, त्या ठिकाणी त्यांनी कार्यालय सुरू करावं. महाराष्ट्र बांधकाम इमारत कल्याणकारी मंडळ कोल्हापूर करवीर इंचार्ज. आज इथं भरपूर गोंधळ झालेला आहे, कारण स्थानिक लोकांची जरा तक्रार आहे की सकाळी 4 वाजल्यापासून लोक येऊन बसत आहेत इथे. त्यांना गाड्याला पास व्हायला वगैरे वाहतुकीची कोंडी होत आहे, त्याच्यामुळे आज ऑफिस बंद ठेवलेलं आहे. आम्ही 1-4 दिवसात ऑफिस शिफ्ट करतो आहे वाशी नाका इथे. काय होतं आहे, आम्ही क्लेमचे पहिले 30च टोकन देतो आहे, पण लोकांना जावा घरी म्हटलं तरी जात नाहीत. आम्ही रात्री 7:30-8पर्यंत मारून देतो त्यांचं, तरी पण लोक दुसऱ्या दिवशी आम्हाला टोकन द्या असं बोलतात. पण दुसऱ्या दिवशी जो सकाळी 4 वाजता व्यक्ती येतो आहे तो त्यांना आत सोडत नाही. ही सध्या परिस्थिती आहे इथे. बाचाबाचीचे पण काही प्रकार घडले असं समजते, नेमकं काय प्रकार होता? ते लोकांच्यात भांडणं होत आहेत बाहेर नंबरसाठी, आणि सकाळी 4 वाजल्यापासून येऊन दंगा करतात. इथे लोकांना झोपू पण देत नाहीत, गाड्या विस्कळीत लावणे असं प्रकार चालू आहेत. करवीरचं हे केंद्र आहे, सुविधा केंद्र. बरोबर. नेमकं करवीरची लोक इथं आहेत की हो, कोण आहेत? फक्त करवीर लोकेशनसाठी आपलं हे WFC आहे. या ठिकाणी बाहेरच्या तालुक्यातून देखील लोक आलेले आपल्याला बघायला मिळालं. ते अगोदर बाहेर मारत होते, ज्यावेळी तुमचे नोंदण्या बाहेर होत होत्या, बाहेर म्हणजे आता महाराष्ट्र शासनानं चालू केले, बाहेर नोंदण्या होत होत्या, ते कॉन्ट्रॅक्टरच्या ॲड्रेसनुसार ते ज्या त्या तालुक्यात पडलेलं आहे. नेमकी किती लोक आहेत करवीरची कामगारांची संख्या आहे या ठिकाणी? 1-1.5 लाख नोंदणी आहे आपल्या करवीर तालुक्याची. दिवसभरात जर पाहायला गेलं तर किती होतात? दिवसभरात आमचे मिनिमम 70-80 रजिस्ट्रेशन रिन्युअल होतात. क्लेम 40-45च्या पुढे जातात. आता तुमच्या ठिकाणी कामगार वर्ग किती? 3 DO आहेत, 1 इंचार्ज, 1 शिपाई. एवढ्या ह्याच्यावरती स्टाफवरती लोकांचं कव्हर होतं, एवढं रिन्युएशन आणि या बाकीच्या गोष्टी रजिस्ट्रेशन? नाही, मग तेच त्यांनी आम्हाला एक विशिष्ट संख्या सांगितलेली आहे, म्हणजे या स्टाफवर एवढंच होईल ह्याच्यासाठी. मग ते लोकांना सांगतोय आम्ही की बाबा 50च होतील रजिस्ट्रेशन रिन्युअल आणि क्लेम एवढे 30 होतील. म्हणजे व्यवस्थित ॲक्युरेट मारले पाहिजेत, कारण चुकी होऊ नये. क्लेम हा मोठी गोष्ट आहे मारायची, कारण त्यांना लाभ मिळतोय. अचानक आज तुम्ही दुपारी ऑफिस बंद केले, समोर अनेक बांधकाम कामगार उभारलेले आहेत, नेमकं कारण काय होतं एक ऑफिस बंद करण्याचं? वाहतुकीची कोंडी होत होती, सकाळी आल्यापासून दंगा घालत होते. स्थानिकच्या लोकांनी म्हटले की उघडू नका, आम्हाला त्रास होतोय, सकाळी उठल्यापासून यांचं चालू असते, बंद ठेवा. तर या होत्या इथल्या बांधकाम कामगारांच्या समस्या. करवीर बांधकाम विभाग कल्याणकारी मंडळाचं कार्यालय बंद आहे. आम्हाला ते नवीन जागेत मिळावं, इथल्या स्थानिकांना पण त्याचा त्रास होणार नाही आणि सुविधा पण व्यवस्थित मिळतील अशी माफक अपेक्षा इथल्या कामगारांची आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा.